5 स्टार. आपल्याकडच्या किल्ल्यांनी सरनाईकांच्या घराचं दार उघडून घामाघूम झालेली मंदा आत आली. सकाळचे 11 वाजले होते. आज नेहमीसारखी 9च्या आत काम आटपून जायची घाई नव्हती, कारण 2-3 दिवसांसाठी मंडळी बाहेरगावी गेली होती. घरात मिस्टर आणि मिसेस सरनाईक आणि त्यांचा 5 वर्षांचा मुलगा कुणाल असं त्रिकोणी कुटुंब. मिस्टर सरनाईक कुठल्याशा बँकेत होते. मिसेस सरनाईक ट्युशन घ्यायच्या. बरोबर 9ला सुरू होणारी पहिली बॅच. त्यामुळे मंदाला तिचं काम 9च्या आत संपवावं लागे. मॅडमच्या क्लासेसमध्ये अजिबात व्यत्यय नको म्हणून. रोजची केर काढणे, लादी पुसणे आणि आठवड्यातून एकदा आठवडाभराच्या भाज्या धुवून चिरून झिप लॉकमध्ये भरून ठेवणं ही तिची कामं. महिना 2000 रुपये पगार. मंडळी काल गेली आणि दुसऱ्या दिवशी येणार होती. 3 दिवसात एकदा येऊन केर, लादी पुसणं करून जा, मॅडम म्हणाल्या. त्यामुळे मंदा आज आली होती. आल्या आल्या तिने हॉलचा AC लावला. इतर वेळी फक्त पाहुणे आले आणि खूप उकडत असल्यास तो लागायचा. फ्रीज उघडून तिने दरवाजाला खोचलेली कैरीच्या पन्ह्याची बाटली काढली. तिनेच घर काढून दिला होता. मस्त सरबत बनवून घेतलं. कोणाला कळणार होतं? AC आणि पन्ह्याचा गारवा तिला सुखवून गेला. 10 मिनिटात घाम वाळला आणि तिला तरतरी आली. तशी ती कामाला लागली. फ्रीझरमधून वेगवेगळ्या झिप लॉकमध्ये तिनेच ठेवलेल्या भाज्यांपैकी तिने थोडे मटार, फ्लॉवर, गाजर बाहेर काढून ठेवले. कांदा चिरायला घेतला. बॅकग्राऊंडला मिसेस सरनाईकांचं गेल्या आठवड्यातलं फोनवरील संभाषण तिला आठवत होतं. मैत्रिणीशी बोलत होत्या बहुतेक. आम्ही पुढल्या आठवड्यात अमुक अमुक रिसॉर्टला चाललोय. 3 दिवस आणि 2 रात्रींचं पॅकेज आहे. हो, तेच ते 5 स्टार रिसॉर्ट. नाश्ता, जेवण, AC बेडरूम सगळं इन्क्लुझिव्ह. तर महाग आहेच. टॅक्स पकडून टोटल झाली यांच्या महिन्याच्या पगाराच्या 1.5 म्हणजे बघ ना. पण नेहमी कुठे जातो का आम्ही? कुणाल ही बिचारा लॉकडाऊनमध्ये 1.5 वर्ष घरी बसून वैतागला होता. म्हटलं होऊ दे खर्च. मंदाने काढलेल्या भाज्या एकदा निरखून पाहिल्या. थोडा बासमती तांदूळ घेतला. कोणाला कळणार होतं? तिने बासमती तांदूळ नाकाला लावला. आहा, काय खुशबू. तांदूळ धुवून भिजत ठेवला आणि तोवर बाकीची तयारी केली. साजूक तूप, खडा मसाला, कोथिंबीर, मसाले. मॅडम बासमती तांदळाचा पुलाव करताना अनेक वेळा तिच्या घराणेंद्रियांनी तो चाखला होता. आज ती तो प्रत्यक्षात खाणार होती. पातेल्यात जिरं साजूक तुपात नाजूकपणे तडतडू लागलं. खडे मसाले पडले आणि मंदा जणू ट्रान्समध्ये गेली. मसाला, भाज्या, तांदूळ घालून एकदा परतून तिने पाणी घातलं आणि मिठाची चव बघून झाकण ठेवून आपल्या कामाला लागली. बासमतीच्या सुगंधाने घर आणि तिचं रोम रोम भरून गेलं. केर काढून झाला तसा पुलावही झाला. तिने लादी पुसली आणि हातपाय धुतले. गरमागरम पुलाव वाढून घेतला. अन्न इतकं चविष्ट आधी कधीच लागलं नव्हतं. तिने 4 घास जास्तच खाल्ली. तृप्तीची एक ढेकर देऊन पुन्हा AC चालू करून ती सोफ्यावर झोपली. 2 तासांनी जाग आली. सुख म्हणजे आणखीन काय असतं? ती स्वतः अशीच हसत उठली. जेवणाची सगळी भांडी घासून पुसून ठेवली. AC बंद केला. एकदाचा बंद घरात फिरून आपण काय केलंय हे त्यांना कळणार तर नाही याची खातर जमा करून घेऊन मंदा जायला निघाली. दारापाशी जरा घुटमळली. हातांच्या बोटांवर कसलासा हिशोब केला. ब्लाऊजमध्ये ठेवलेलं पाकिट काढलं. त्यातून 200 रुपये काढले आणि दाराजवळच्या कुणालच्या पिगी बँकमध्ये टाकत 5 स्टार हो दे खर्च म्हणत हसत बाहेर पडली.